स्टडी टिप्समध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे मी आणि माझा अभ्यास एवढेच डोक्यात असावे. मित्रांनो, म्हणजे काय? तर हल्लीच्या काळामध्ये मुलं आईवडिलांसमोर किंवा शिक्षकासमोर फक्त अभ्यास करतात किंवा मी अभ्यास करत आहे असं दाखवतात. परंतु जो ध्येयवेडा असतो त्याच्या डोक्यामध्ये हे वाक्य सदैव रेंगाळते की मी आणि माझा अभ्यास एवढेच डोक्यात असावे. म्हणजेच तो ध्येयवेडा असतो. सदैव तो अभ्यास हाच विषय डोक्यात ठेवतो. आपल्याला अभ्यास करून मोठ्या पदावर नोकरी करायची आहे किंवा बिझनेस करायचा आहे किंवा विदेशात जायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, हे त्याचा उद्देश असतो. याची सुरुवात या विचाराने होते. तो विचार आपल्या स्क्रीनवर दिसत आहे, मी आणि माझा अभ्यास. म्हणजेच तो व्यक्ती, ती व्यक्ती, तो जो स्टुडंट आहे तो त्या अभ्यासाशी खूप एकरूप झालेला आहे असं त्यावेळेस समजावं. अशा पद्धतीनं मी आणि माझा अभ्यास एवढेच ज्याच्या डोक्यामध्ये असते तो खूप खूप मोठा होतो. आईवडिलांचे नाव मोठे करतो, गुरुजनांचे नाव मोठे करतो. तसेच पाहिले तर तो आपल्या गावाचे, शहराचे नाव देखील मोठे करतो. तो एखादा MPSC UPSC अधिकारी होतो. म्हणजे जर बालपणीच तुमच्यामध्ये मी आणि माझा अभ्यास हे सूत्र बिंबले आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला खूप मोठे यश प्राप्त होईल. धन्यवाद. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि शेअर करावे ही विनंती.